आमच्या सद्गुरू संत बाळू मामानं उपदेश केला, राजा हो, जगाच्या पाठीवरती जगायचं असेल तर नीती धर्मानं जगायला शिका. ऐका, कुणाचं वाठोळे करू नका, चोऱ्या करू नका, लबाड्या करू नका, कुणाला फसवू नका. हे शब्द माझ्या आदमापूरच्या राजाचं आहे, हे शब्द माझ्या सद्गुरू बाळू मामाचं आहे. आणि म्हणून मायबाप मामाच्या चरणावरती झुकल्यावरती जीवनाचं सोनं होतं. मामाच्या चरणावरती आल्यावरती निश्चित रूपानं आम्हाला आमच्या जीवनाचं साध्य आणि साधना कळते. ज्याप्रमाणे साधू संतांनी साध्य आणि साधना सांगितली, ती साधना माझ्या सद्गुरू संत बाळू मामा सांगतात. किती लोकांचा उद्धार केला माझ्या मामानं. एकदा वाचून पहा माझ्या मामाचं चरित्र देवा. लीलामृत नावाचं पारायण एकदा करून पहा. अनेक लोकांचा उद्धार माझ्या सद्गुरू बाळू मामाने केला देवा. दुर्गाप्पाचा उद्धार केला, यंकाप्पाचा उद्धार केला, शिवाप्पाचा उद्धार केला, बापू शिंगारेंचा उद्धार केला देवा. ही ताकद माझ्या सद्गुरू बाळू मामाची. ऐका, फार मोठं भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये आज आमचे कारभारी बाळू शिंगारे दादांच्या माध्यमातून बाबा बघा नंबर 14 या ठिकाणी संत बाळू मामाचा, बघा नंबर 4 या ठिकाणी आलाय. फार मोठी क्रांती आहे मामाची, फार मोठी लीला आहे देवा. मामाच्या दरबारात आल्यावरती कधी शंका मात्र मनात घेऊ नका. ज्याच्या ज्याच्या मनात शंका येते ना दादा, लक्ष द्या माझ्याकडं. मामाच्या दरबारात आल्यावरती निस्वार्थ भावनेने या. मामाच्या दरबारात आल्यावरती मनात शंका मात्र कधी आणू नका. का तर हा आदमापूरचा राजा सगळं बघतो आणि सगळं जाणतो. कुणाच्या मनात काय चाललंय सगळं जाणतो देवा. ऐका, एक दिवशी माझे मामा राधानगरीमध्ये पोतदाराच्या घरी आले. लक्ष द्या माझ्याकडे, शेवटचा दृष्टांत सांगतो आणि थांबतो चरित्रातलं. फार मोठं चरित्र आहे महाराज मामा, फार मोठं. अरे धरतीचा कागद करावा, लेखणी करावी सगळ्या वनराईची, शाही टाकावी सगळ्या समुद्राची, आणि माझ्यासारख्या माणसानं लिहायला बसावं मामाचं चरित्र कधीच पूर्ण होणार नाही देवा, कधीच. मामाचं फार मोठं चरित्र आहे देवा. एवढं मोठं चरित्र मी सांगू शकत नाही, कारण काजव्यानं सूर्याभोवती काय चमकावं, काय चमकावं काजव्यानं. ऐका देवा, मामाचं चरित्र फार मोठं आहे. कितीतरी दिवस सांगितलं तरी समजायचं नाही किती लोकांचा उद्धार केला. एक दिवशी मामा राधानगरीत आले पोतदाराच्या घरी. अनेक भक्त मामाला भेटायला यायची देवा. कोणी तांदूळ आणायचं, कोणी गुळ आणायचं, कोणी फळे आणायचं. मामा फक्त त्याला उजवा हात लावायचे आणि भक्तांना वाटायला सांगायचे. त्याच राधानगरीमध्ये नरथोड्यात ऐका, एक तुकाराम हळदे नावाचा मनुष्य होता. तो सगळं पाहत होता. मामा प्रत्येक पदार्थाला हात लावतात आणि भक्ताला वाटा म्हणताय. एक जणांना गुळाची ढेप आणली. ढेप मामानं त्या गुळाच्या ढेपेला उजवा हात लावला देवा आणि सांगितलं म्हणजे वाटा भक्तांना. तुकाराम हळदीच्या मनात प्रश्न निर्माण झाला, अरे ढेप तर एवढीच आहे. मामा म्हणतात सगळ्या भक्तांना वाटा कशी पुरेल. तुकाराम हळदेला वाटलं मामाची सत्व परीक्षा घ्यायची. महाराज या जगाच्या पाठीवरती अजून जन्माला यायचे, माझ्या मामाची परीक्षा घेणार. एवढं सोपं नाही देवा. तुकाराम हळदेला वाटलं मामाची परीक्षा घ्यावी. तुकाराम हळदेनं गुळ वाटायला घेतला महाराज भक्तांना. एवढी मोठी भक्त आहे तुकाराम हळदे म्हणतो आता मात्र मला मामाची परीक्षा घ्यायची. गुळाचे मोठे तुकडे केले देवा. आता बघतो म्हणला गुळ कसा पुरतो एवढ्या लोकांना. मामाचा शब्द खोटा करतो. वाटून वाटून दमला तरी गुळ शिल्लक राहिला. आणि मामा तुकारामाकडे पाहतात आणि सांगतात, हे तुकारामा संपली का ढेप. महाराज त्या तुकाराम हळदीला चक्कर झाली जाग्यावरती. कुणाची सत्व परीक्षा घ्यायला निघाला होता दादा. ऐका, मामाची सत्व परीक्षा घ्यायला कधी जाऊ नका. आज या ठिकाणी कीर्तनासाठी मला तुम्ही गावकऱ्यांनी बोलवलं गेलं. फार मोठं मामाचं चरित्र आहे. एक आणि दोन शब्दात मांडता येणार नाही, 2 तासात सांगता येणार नाही. फार मोठी लीला केली माझ्या आदमापूरच्या राजाने, फार मोठी लीला. जगाच्या पाठीवरती एकदा आदमापूरला जा आणि त्या राजाचं दर्शन घेऊन या. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एकदा आदमापूरच्या राजाला पहा देवा, एकदा आदमापूरच्या राजाला पहा. तुकोबरायाचा अभंग या ठिकाणी घेतला होता. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेही माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. जीवनातला महालाभ जर प्राप्त करायचा असेल, जीवनामध्ये महालाभ मिळवायचा असेल तर मुखामध्ये सदैव